नमस्कार। आज मी तुम्हाला खरवस बनवून दाखवणार आहे। हे बघा, मी अर्धा लिटर चीक घेऊन आलेली आहे। 200 ml दूध आहे गाईचं आणि 200 ग्राम गूळ आहे। गूळ मी किसून घेतलेला आहे। आता हा दूध मी याच्यात मिक्स करते चिकामध्ये। लगेच मी हे गूळ घालून घेते। हवं तर आपण गूळ थोडं ठेवून देऊ, कारण जास्त गोड ज्याच्या गोडी आवडीनुसार बनवू शकतो। हे बघा, आता आपण हे गूळ आणि ते दूध चीक मिक्स केलेलं आहे ना, आता गाळून घेऊया। कारण गुळामध्ये खडे असतात ना, म्हणून ते आपल्याला गाळून घ्यायला पाहिजे। हे बघा, असे ना छोटे छोटे असे खडे राहतात, दगड असतात। हे बघा असे, म्हणून ते गाळून घ्यायचं। हे बघा, आता आपण अर्धा चमचापेक्षा कमी आहे जायफळ पावडर, वेलची पावडर घालून घेऊ। या अर्धा चमचा जिरं आहे, छोटा चमचा आहे, तर मी थोडा ठेचून घेतलेला आहे जिरं, ते घालून घेऊ। पूर्णतः हे मिक्स करून घेऊया। हे बघा, आता मी हे पूर्ण मिक्स केलेलं आहे आणि हे 2 डब्बे भरले आहेत, कारण एका डब्यात होणार नाहीये, जास्त होईल। आता हेच मी टोपामध्ये पाणी ठेवते आणि 15 मिनिटं आपण वाफेवर ठेवूया। हे बघा, आता आपण हे डब्बे ठेवून देऊ। मी 2 ग्लास पाणी घातलेलं आहे, त्याच्यामध्ये एक रिंग ठेवलेली आहे आणि त्याच्यात आता हे आपण डबे ठेवून देऊ। हे बघा असे त्याच्यावर, हे बघा त्याच्यावर परत झाकण ठेवूया। नंतर हा मोठा ताट ठेवूया, याच्यावर वजन ठेवते आणि 15-20 मिनिटं आपण हा उकडायला ठेवूया। हे बघा, असं वजन ठेवून गॅस थोडा मध्यम ठेवायचा। जिऱ्याचा छान असा सुगंध सुटलेला आहे। हे बघा, आता आपण खरवस आपला शिजलेला आहे का बघूया। त्याप्रमाणे असं कलतीने पूर्ण असं फिरवायचं, नंतर मासे माग पाडायचे। आपल्याला किती मोठे पाहिजेत ते आपण करू शकतो, मोठे छोटे। बघा, आता आपण याप्रमाणे असे काढून घेऊया। हे बघा, आता आपला हा खरवस खाण्यासाठी तयार आहे। छान असं मऊसर आणि कसं जालीदार झालेला आहे। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा। धन्यवाद।